आपण पाहत आहात स्टार माझा। नमस्कार, मी स्नेहा गोरे। मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत हेडलाईन्स। पोलिसांच्या ताब्यातला नेपोलियन लोपिस यांचा मृत्यू। कामगार संघटनेच्या अध्यक्षांना नगरसेवकांवरच्या हल्ल्याप्रकरणी अटक। पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप। असताना वसईतल्या भूमिपुत्र श्रमिक कामगार संघटनेचा अध्यक्ष नेपोलियन लोपिस यांचा मृत्यू झालाय। लोपिस यांना नगरसेवक प्रवीण भोईर यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यांचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे, पण हा मृत्यू पोलिसांच्या निष्काळजीपणानं झाल्याचा आरोप लोपिस यांच्या नातेवाईकांनी केलाय। लोपिस यांच्यासह 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। लोपिस यांच्या मृत्यूनंतर वसईत तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांची अधिक कुमक वसईत तैनात करण्यात आली आहे। नेपोलियन लोपिस हे वसईतले माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे कार्यकर्ते होते। काल गुन्हा झाला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये एक नेपोलियन लोपिस हे प्रमुख आरोपी होते। त्यांना पकडलं आणि पकडून त्यांना घेऊन आले। त्यामध्ये नगर जवळ आल्यानंतर त्या लोपिसला थोडं अस्वस्थ व्हायला लागलं आणि त्यानंतर त्याला प्रगती हॉस्पिटल नेताना त्या हॉस्पिटल जायचं त्यांना मरण आलं।